रामकृष्ण हरी सर्वांना. रामकृष्ण हरी वासुदेव. सर्वांना आवाज येत असेल इथे. मी माझ्या जन्मभूमी आलेले आहे. तिथं आता सकाळी अधिक मास असल्यामुळे सकाळ सकाळ रोज भजन होत आहे, काकडा भजन. माझा आवाज तुम्हाला येत असेल. मी आज माऊलींच्या सेवेला सकाळी सुरुवात करत आहे, कारण की मला माझे राहिलेले मागच्या उभ्या पण कंप्लीट करायचे आहेत. सो चालू करते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अलंकापुरी पुण्यभूमी भवित्र तिथं नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझ्या सद्गुरु ज्ञानेश्वराशी. येऊन आता आपण ओवी क्रमांक श्लोक क्रमांक 23 पर्यंत मागच्या भागात वाचलं होतं. आता तिथून पुढच्या श्लोक आणि माऊलींच्या ओव्या मी वाचत आहे. योऽन्तः सुखन्तो राम सुकुन्तरा राम सतान्ततो ज्योतिर्देव यः स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति. लभन्ते ब्रह्मनिर्वाणं मृषाय क्षीणकल्मषाः छिन्ने द्वैधा यतात्मान सर्वभूतहिते रताः. म्हणून असो हे आघवे येथे न बोलणे काय बोलावे. ते कुणैची पाविल स्वभावे आत्माराम. जे ऐसेनी सुख मातले आपण पाची आपण गुंतले. ते मी जाणे निखळ होतले सामरस्याचे. ते आनंदाचे अनुकार सुखाचे अंकुर. ही महाबोधे विहार केले जैसे. ते विवेकाचे गाव ही परब्रह्मीचे स्वभाव. नातळी अहंकार अवयव ब्रह्मविद्येचे. ते सत्वाचे सात्विक की चैतन्याचे अंगिक. हे भू असो ऐकेक मानिसी काही. तू संतस्तवनी रतसी तरी खतेची सई न करेसी. क्या निराळी बोल देखीसी सनागर. परी तो रसातिशय मुकुळी मग ग्रंथार्थ दीपू उजळी. करी साधू हृदया रावळी मंगळ उखा. ऐसा गुरुचा वाईलो निवृत्ती दासासी पातला. मग तो म्हणे कृष्ण बोलिला तेची ऐका. अर्जुना अनंत सुखा चाडोही एक सरात उची घेतला जिही. मग स्थिरावून तेही तेची जाणे. अवता आत्मप्रकाशे चोखे जो आपण पेशी विश्व देखे. तो देहेची परब्रह्म सुखे मानू येईल. जे सातसो कार्य परम नाते अक्षर निसीम. जे गावीचे निष्काम अधिकारिये. जे महर्षी वाटले विरक्ता भागा फिटले. जे निसंशया पिकले निरंतर. कामक्रोधावियुक्तानां यतीनां यत चेतसां. अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मानां. जिही विषयापासून हिरतले चित्त आपुले आपण जितेले. ते निश्चित जेथ सुतले चेतीचेना. ते परब्रह्म निर्वाण जे आत्मविदांचे कारण. तेची ते पुरुषजान पंडुपुम्रा. ते ऐसे करोनी झाले जे देहीची ब्रह्मत्व आले. हेही पुससी तरी भले संक्षेपे सांगू. स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यांचक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः. प्राणपानो समो कृत्वा नासाभ्यन्तरचारिणो. तरी वैराग्याचे आधारे जे विषय दवडूनी बाहेरे. शरीरी एकंदरे केले मन. सहजे ती संधी भेटी जेथ भ्रूपल्लवा पडे गाठी. तेथ पाठमोरी दिटी पार कोणिया. सांडूनी दक्षिण वाम प्राणापान समा. चित्तेसी व्योम गामी करीती. यतेंद्रिय मनोबुद्धी मुनिर्मोक्ष परायणाः. विगते इच्छा भय क्रोधो या सदमुक्त एव सहा. तेथ जैसी रथोद्यके सकळे घेऊनी गंगा समुद्री मिळे. मग एक वेगळे निवडू नये. तैसे वासनांतरीची विवंचना मग आपैसे पारुखे अर्जुना. जे वेळी गगना लयो माना पवने की जे.
जेथ हे संसार चित्र उमटे तो मन पटू फाटे. जैसे सरोवर आटे मग प्रतिभा नाही, तैसे मनपण मुदल जाय मग अहंभावाधिक आहे. म्हणून शरीराचे ब्रह्म होय अनुभवितो भोक्तारं यज्ञ तपसां सर्वलोक महेश्वरं सहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मा शांतमृच्छति. आम्ही मागाहन सांगितले जे देहेची ब्रह्मत्व पावले ते येणे मार्गे आले म्हणून्या. आणि यमनियमाचे डोंगर अभ्यासाचे सागर क्रमोनी हे पार पातले ते. ती आपण पे करून निर्लेप प्रपंचाचे घेतले माप. मग साचाचेची रूप होऊन ठेले. ऐसा योग युक्तीचा उद्देशू जेथ बोलिला ऋषिकेशू. तेथ अर्जुन संतोषू म्हणून चमत्कारला. ते देखील कृष्ण जाणितले मग हासोनी पार्थाते म्हणितले. ते काही पाचित वाईले ये बोली तुझे. तव अर्जुन म्हणे देव परचित्त लक्षणांचा राव. भला जाणितला जी भाऊ माणसो माझा. म्या जे काही विवरून पुसावे ते आधीचे कळली देवे. तरी बोलिले तेचे सांगावे वेळ करून. एरवी तरी अवधारा जो दाविला तुम्ही अनुसरा. तो पाहुण्याहूनी पाय उतारा सोपा जैसा. तैसा सांख्याहूनी प्रांजळा परी आम्हा सारखिया अभोळा. येत आधी काही परी काळा तो साहोये वर. म्हणून एक वेळ देवा तोची पडताळा घ्यावा. विस्तारेल तरी सांगावा साध्यं तुझे. तेव्हा कृष्ण म्हणती हो हे का तुझा हा मार्गोर्ग मला निका. तरी काय झालं ऐकिजो का सुखे बोलो. अर्जुना तू परिससी परिसोनी अनुष्टसे. तरी आम्हासीची वाणी कायसे सांगाव्याचे. आधीच चित्त मायेचे वरी मिश्र झाले पडियंतयाचे. आता ते अद्भुतपण स्नेहाचे कवन जाणे. ते म्हणो कारुण्य रसाची वृष्टी की नवया स्नेहाची सृष्टी. हे असो नेन जी दृष्टी हरीची मानो. जे अमृताची ओतली की प्रेमाची पिवती माथली. म्हणून अर्जुन मोहे गुंतली निघून येणे. हे भाऊ जे जलपिझेल तेथे कथेसी फांकू होईल. परी ते स्नेहरूपा नयेल बोलवरी. म्हणून या विसरा काय येणे ते ईश्वरो आकळावा कवने. जो आपुला मान नेणे आपणची. हरी मागिला ध्वनी आणतो मज गमन सावियाची मोठू. जे बलात्कारी असे म्हणतो परिस बापमा. अर्जुना जे निभेदे तुझे का चित्त ओधे. तैसे विनोदे निरुपजेला. तो कायसया नामयोगू तयाचा कवन उपयोगू. अथवा अधिकार प्रसंगू कवन येथ. ऐसे जे काही उक्त असे ये ठाई. ते वाघवेचे पाही सांगेन आता. तू चित्त देऊनी अवधारी ऐसे म्हणून श्रीहरी. बोली जेल ते पुढारी कथा आहे. श्रीकृष्ण अर्जुनासे सांगू न सांडूनी सांगेल योगू. तो व्यक्त करू प्रसंगू म्हणे निवृत्त दासू. आता इथं आपला 5वा अध्यायाची समाप्ती होत आहे. पण त्याच्या आधी आपण त्याचा मराठीत अर्थ बघूया.
जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण बोलणे चारावया जातो चारण पाणी बाळगी बेटा दे राधिका गौराणी पाठी भेटली राधिका गवळणी कृष्ण दान मागे मेरी आजोळणी कृष्ण गरवागे वाचलोणी तवती देवी यशोदा जननी ओ हृदय खेली यशोदा चरणी ओ यशोदा म्हणे नाचता ऋषिकेशी यशोदा म्हणे नाचता ऋषिकेशी यशोदा म्हणे नाचता ऋषिकेशी यशोदा म्हणे नाचता ऋषिकेशी परणारीचे कैसा रे डोंबाची परदारी देत पायी सोपाशी ये गुरुदत्ता सांगतो माते पाची माझाचे दूर पविराडी पाची ओ यशोदा म्हणे नाचता ऋषिकेशी यशोदा यशोदा म्हणे म्हणे नाचता नाचता ऋषिकेशी भजन एवढं सुंदर गाता येत ना मी मध्येच थांबून राधिका पण आकर्षित झाले. ऐश्वर्य परियेशी चेंडू नाही नाही ओ मग पाशी चेंडू नाही नाही हो मज पाशी परिहाल काल बाळ ऋषिकेशी पर्यावरण ऋषिकेशी देविया जनिता चेडू पडे लढती ओ यशोदा म्हणे नाचता ऋषिकेशी यशोदा म्हणे नाचता नाचता ऋषिकेशी यशोदा म्हणे चार का तुम्ही नारी मार्गे वैकटाक्षर एक मुरारी एका जनादेवी प्रियारी एका जनादे विनवते हारी नाम घेता पातके जाती गुरी ओ घोषा बघत जाते दुरी ओ यशोदा म्हणे नाचता ऋषिकेशी यशोदा म्हणे नाचता ऋषिकेशी म्हणे नाचता ऋषिकेशी यशोदा म्हणे नाचता ऋषिकेशी यमुनेच्या तटी कृष्ण कृष्ण हा फार जिव्हाळ्याचा विषय झाला आता आईच्या गोपिकाच्या कामा दुरणारी आईच्या गोपिकाच्या कामा दुरणारी चित्त विवळते देखावया हरी
सोळा मिळून परस्परे हो. आईच्या गोपिकाच्या मधुर नारी, ऐसा गोपिकाच्या मधुर नारी. कोणाला ठेवे या तुळसी. चालत सकाळ नेत्रपाशी ऐसा गोपिकाच्या त्या मधुर नारी. गोपिकाच्या कामातुर नारी दंत सावळाचा मुखा माझे हात गावलाचा मुखा माझे हात वाजली नायके जनमात सॉरी, मी माझा माऊलींच्या वाचलेल्या ओव्यांचा आता मराठी अर्थ सांगत आहे. मध्येच कृष्णाची गवळण कानावर पडली. अजूनही त्या गवळणी एवढ्या मनमोहक आहेत की स्वतःचे भान विसरून मी त्याच्यात दंग झाले. तर श्लोक 24वा त्याचा मी तुम्हाला मराठीत अर्थ सांगते आता. जो अंतसुखी आत्मस्वरूप बनल्यामुळे स्वतःचे सुखरूप बनलेला अंतर्राम आत्माराम आत्मरूप बनून तोच तेथेच क्रीडा करणारा, त्याचप्रमाणे अंतर्ज्योती ज्याच्या आत आत्मप्रकाश पडला आहे असा योगी तो ब्रह्मरूप होऊन त्याला इहलोकीच मुक्ती प्राप्त होते. ज्यांचे दोष नष्ट झाले आहेत, ज्यांचे संशय तुटले आहेत, ज्यांनी मन ताब्यात ठेवले आहे आणि प्राणीमात्रांच्या हिताविषयी जे रत आहेत असे ऋषी मोक्ष मिळवतात. म्हणून हे मागील सगळे असू दे, जे न बोलण्यासारखे आहे ते काय बोलावे. जो ब्रह्मनिष्ठ आहे तोच हे मर्म सहज जाणेल. जे अशा सुखाने धुंद झाले आहेत व आपल्या ठिकाणीच आपण रममाण झाले आहेत ते पूर्णपणे सामरस्याचे ब्रह्मऐक्य भावाचे गुंतलेले पुतळेच आहेत असे मी समजतो. ते आनंदाचे प्रतिबिंब किंवा सुखाचे कोंब आहेत किंवा जणू काही महाभूताने आपल्याला राहण्याला मंदिर केले आहेत. ते विवेकाचे मूळ वसतिस्थान आहेत किंवा परब्रह्माच्या ठिकाणचे स्वभाव किंवा जणू काही मूर्तिमंत ब्रह्मविद्येचे सजवलेले अवयवच आहेत. ते शुद्ध सत्वांचे सात्विक आहेत अथवा चैतन्याचे अवयव आहेत. यावर श्री गुरु निवृत्तीनाथ म्हणाले, हा बोलण्याचा विस्तार पुरे. तू एक एक वर्णन कोठवर करणार. तू जेव्हा संतांच्या स्तुतीत तन्मय होतोस तेव्हा चालू विषयांचे स्मरण तुला राहत नाही आणि विषयाला सोडून पण चांगले बोल तू बोलतोस. परंतु हा रसाचा विस्तार आवर्ता घे आणि आता ग्रंथांचे अर्थरूप दिवा प्रज्वलित कर व सज्जनांच्या अंतःकरणरूपी मंदिरात मंगलकारक दिवसाचा प्रातःकाल कर. याप्रमाणे श्री गुरूंची सूचना श्री निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर यांना मिळाली. मग ते म्हणाले, श्रीकृष्ण जे म्हणाले तेच ऐका. अर्जुना, अमर्याद सुखाच्या डोहात जे एकदम तळाशी जाऊन पोचले आहे ते मग त्याच ठिकाणी स्थिर होऊन तद्रूपतेला प्राप्त झाले आहे. अथवा शुद्ध आत्मज्ञानाने जो आपणच विश्व आहोत असे जाणतो तो या देहामध्येच परब्रह्म आहे असे खुशाल मानता येईल. जे खरोखर अतिशय श्रेष्ठ आहे अथवा जे क्षयरहित व अमर्याद आहे आणि निष्काम पुरुष ज्या ठिकाणाची प्राप्ती करून घेण्यास अधिकारी आहेत, जे थोर ऋषी करिताच काढून ठेवले आहे किंवा वैराग्यवानांच्या वाट्याला आलेले आहे व जे नेहमी संशयरहित फलद्रूप होते
काम व क्रोध यांनी विरहित मन ताब्यात ठेवणारी आणि आत्मतत्व जाणणारे यती येथेच या देहातच ब्रह्म बनतात. ज्यांनी आपण आपले चित्त विषयापासून हिरावून घेऊन आपले अधीन करून ठेवले आहे, असे पुरुष निश्चयाने ज्या स्वरूपात लीन झाले असता पुन्हा जागे होत नाही, वृत्तीवर येत नाही, जे मोक्षरूप परब्रह्म आत्मज्ञानाचे जे साध्य तेच ते पुरुष आहेत, असे अर्जुना तू समज. असे जे देहात असतानाच ब्रह्मभावास आले ते असे कशाने झाले, हेही विचारशील तर ते आम्ही चांगले पण तो थोडक्यात सांगतो. बाह्य विषयांना दूर करून दोन भुवयांमध्ये दृष्टी ठेवून नासिकेमध्ये असलेले प्राण व अपान यांना समान करून तरी वैराग्याच्या आश्रयाने अंतःकरणातील विषय वासना बाहेर काढून देऊन त्यांनी मनाच्या वृत्ती शरीरामध्ये अंतर्मुक्तीने एकाग्र केल्या. इडा, पिंगळा व सुषुम्ना या तिघींच्या भेटीच्या संधीत जेथे भुवयांच्या टोकांचा मिलाफ होतो तेथे दृष्टी स्थिर करून मागे फिरवतात. उजव्या पिंगळा डाव्या इडा नाकपुडीतून जात असलेल्या वायूची गती रेचक व पूरक बंद करून म्हणजेच कुंभक करून प्राण हृदयस्थ वायू व आपण गुदस्थ वायू यांच्या सुषुम्नेत समगती म्हणजे ऐक्य करून त्यासह चित्त असते व्योमगामी, हे म्हणजे मूर्धन्य आकाशाकडे जाणारे करतात. इंद्रिये, मन व बुद्धी यांचे नियमन करून जो मुनी मोक्ष हेच आपले अंतिम ध्येय ठेवतो व इच्छा, भय आणि क्रोध ही ज्यांची नाश पावले आहेत तो सर्वदा मुक्त समजावा. तेथे ज्याप्रमाणे रस्त्यावरून वाहणारे पाणी आपल्या पोटात घेऊन गंगा समुद्राला मिळते, त्यावेळेला एक गटारातील पाणी व एक गंगेचे पाणी अशी वेगवेगळी निवड करता येत नाही, त्याप्रमाणे अर्जुना, ज्यावेळी प्राणपानाच्या निरोधाने मूर्धन्य आकाशात मनाचा लय केला जातो त्यावेळी नाना प्रकारच्या वासनांची निवड सहजच थांबते. ज्या ठिकाणी हे संसार रूप चित्र उमटते तो मनरूपी पडदा फाटून जातो. ज्याप्रमाणे सरोवर आटले म्हणजे प्रतिबिंब नाहीसे होते, त्याप्रमाणे मनाचे मनपण मुळीच नाहीसे झाल्यावर मग मी, देह वगैरे अहंकारादी विकार कुठे राहिले. म्हणून तो ब्रह्मानुभवी पुरुष देहधारी असतानाच ब्रह्म बनतो. यज्ञ व तप यांचा भोगता, सर्व लोकांचा महेश्वर आणि प्राणिमात्रांचा मित्र मी आहे, अशा प्रकारे जो मला जाणतो त्याला शांती प्राप्त होते. जे देहधारी असतानाच ब्रह्मभावाला पावले असे जे आम्ही मागे सांगितले ते या मार्गाने आले म्हणून आणि यमनियमांचे डोंगर व अभ्यासाचे समुद्र ओलांडून ते या पलीकडच्या तीराला ब्रह्मत्वाला पोहोचले. त्यांनी स्वतःला शुद्ध करून प्रपंचाची योग्य किंमत केली आणि मग सत्य जे ब्रह्म तद्रूप ते होऊन राहिले. जेव्हा श्रीकृष्णाने योग मार्गाचा अभिप्राय अशा रीतीने थोडक्यात सांगितला तेव्हा अर्जुन मर्मज्ञ असल्याकारणाने आश्चर्यचकित झाला. श्रीकृष्णाने अर्जुनाच्या मनाची ही स्थिती जाणली व मग हसून अर्जुनाला म्हणाला, आमच्या बोलण्याने तुझे चित्त प्रसन्न झाले का? यावर अर्जुन म्हणाला, देवा, आपण मनकवड्यांचे राजे आहात. आपण माझ्या चित्तातला अभिप्राय चांगला ओळखलात. मी जे काही विचार करून तुम्हास विचारावे ते देवा आपण आधीच जाणले, तरी आपण जे बोलला ते स्पष्ट करून सांगा. सहज पाहिले तर देवा ऐका, तुम्ही जो मार्ग दाखविला तो पाहून जाण्यापेक्षा पायउताराने जाणे जसे सोपे तसा हा योग मार्ग सांख्याहून सोपा आहे, परंतु आमच्यासारख्या दुर्बलांना समजण्यात येथे काही विलंब लागेल, पण तो सहन करता येईल. म्हणून देवा, एक वेळ त्याचाच अनुवाद करावा. जरी विस्तार होईल तरी हरकत नाही, पण तो योग मार्ग आरंभापासून अखेरपर्यंत सांगाच. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, असे का? तुला हा मार्ग चांगला वाटतो तर सांगायला आमची काय हरकत आहे? ऐक, आम्ही तो आनंदाने सांगतो. अर्जुना, तू ऐकतोस व ऐकून त्याप्रमाणे आचरण करतोस असे जर आहे तर आम्हीच सांगावयास का कमी करू? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अगोदरच आईचे अंतःकरण, त्यात आवडतेपणाचे निमित्त झाले, मग त्या ममतेच्या अद्भुततेची कल्पना कुणाला येईल? ती हरीची कृपादृष्टी करून रसाचा वर्षावच आहे असे म्हणू का? नव्या स्नेहाची सृष्टी आहे असे म्हणू? हे राहू द्या. कृष्णाच्या त्या दृष्टीचे वर्णन कसे करावे हे आम्हास कळत नाही. ही हरीची दृष्टी जणू काय अमृताचीच ओतलेली होती, अथवा अर्जुनाविषयीचे प्रेम पिऊन मस्त झाली होती, म्हणून अर्जुनाच्या मोहात अडकलेला त्या हरीच्या दृष्टीत बाहेर निघण्याचे कळेना. या हरीच्या दृष्टीसंबंधीने जितके जास्त बोलावे तितकी कथेची संगती सुटून या वर्णनाचा विस्तार वाढेल, परंतु हरीच्या अर्जुनाविषयीच्या प्रेमाचे यथार्थ वर्णन शब्दांनी करता येत नाही ते नाहीच. यात आश्चर्य ते काय? कारण जो आपले मोजमाप आपणच जाणत नाही तो ईश्वर कोणी आकलन करावा?
तर मागील बोलण्याच्या अभिप्रायावरून मला सहज असे वाटते की देव अर्जुनाच्या प्रेमरूपी मोहात गुंतले आहेत, कारण त्या अर्जुनाला बलात्काराने अरे बाबा ऐक म्हणून म्हणत होते. अर्जुना, ज्या प्रकाराने तुझ्या चित्ताला पटेल त्या सोप्या रीतीने कौतुकाने सांगण्यात येईल. तो योग हे कशाला नाव आहे, त्याचा उपयोग काय, अथवा त्या योगाचा अधिकार कुणाला आहे, याप्रमाणे जे जे काही या बाबतीत शास्त्रात सांगितलेले असेल ते सर्वच मी तुला आता सांगेन. पहा, तू मन लावून ऐक. असे म्हणून श्रीहरी जे बोलला ती कथा पुढे आहे, ती सांगण्यात येईल. अर्जुनाशी असलेल्या संख्यात बिघाड होऊ न देता श्रीकृष्ण अर्जुनाला अष्टांग योग सांगतील. तो प्रसंग श्री निवृत्तीनाथांचे शिष्य म्हणतात, मी स्पष्ट करून सांगेन. अशा प्रकारे इथं 5वा अध्याय संपला आहे. इति श्रीमद् भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे अर्जुन विषाद योगो नाम पंचमोऽध्याय. श्लोक 29 ओव्या 180. श्री ओम श्री सच्चिदानंदार्पणमस्तु. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. बोल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, भगवान की जय. हर हर महादेव. अशा प्रकारे आपली आजची सेवा इथे समाप्त झाली आहे.